आणि 5वी चूक, मुलांच्या शौचाकडे दुर्लक्ष. म्हणजे कॉन्स्टिपेशन होत असेल तर पालकांचं लक्षच नसते. म्हणजे म्हणजे असं मुद्दाम म्हणून नाही, पण माहीत नाही, ते खूप लाईटली घेतात. मुलं रोज जात नाही आहेत टॉयलेटला, तर दुर्लक्ष करतात. रोज नाही जात आहे, 1 दिवसाआड 2 दिवसाआड जातात, तर ठीक आहे, त्यांना असं कदाचित हे नॉर्मल वाटत असेल, पण ते चूक आहे. मुलं दिवस 2 दिवस शौचाकडेच जात नाही आणि पालक दुर्लक्ष करतात. याने काय होईल? मुलं चिडचिड करतील, त्वचारोग होईल त्यांना, पोट साफ होणार नाही. त्याच्यामुळे माहिती आहे ना तुम्हाला, म्हणतात की फेस इज द इंडेक्स ऑफ स्टमक. जर पोट साफ झाला तर चेहरा छान टवटवीत दिसतो, आपली स्किन पण छान चमकदार दिसते. त्यामुळे रोज शौचास जाणे खूप आवश्यक असते. त्यामुळे आपल्या मुलांकडे लक्ष द्या, त्यांच्या वेळेकडे लक्ष द्या, घरगुती उपाय करा, त्यांना कोमट पाणी द्या, रोज दही ताक काही द्या जेवणात, फायबरयुक्त असू द्या, म्हणजे फळं भरपूर, रसाळ फळं त्यांना द्या, पाणी भरपूर प्यायला सांगा. आणि म्हणजे एखाद्या दिवशी हेवी जेवण झालं तर सलाद भरपूर द्या जेवणात. फायबर भरपूर आवश्यक असतो, फायबर आणि पाणी, ह्यामुळे पोट साफ होण्यास खूप मदत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की आपली मुलं कमी जेवतात, तर त्यांना स्पोर्ट्स लावून द्या, फिजिकल ॲक्टिव्हिटी भरपूर करायला सांगा, किंवा कुठले माइंड गेम खेळायला सांगा, चेस वगैरे, ज्याच्यात एनर्जी खूप लागते. असं सगळं काही करून द्या, मग त्यांची भूक आपोआप वाढेल, कारण की एक्झर्शन वाढेल, एक्झरसाइज वाढेल. त्याच्यामुळे त्यांचं स्क्रीन टाईम पण कमी होईल आणि पचनक्रिया पण सुधारेल. आणि मुलांची पचनक्रिया छान राहिली तर त्यांचं आरोग्य मजबूत होईल, प्रतिकारक शक्ती वाढेल. आणि पालक म्हणून आपलं खूप महत्त्वाचं हे योगदान आहे की आपण आपल्या मुलांच्या पचनक्रियेकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या सवयी खूप मोठा परिणाम देऊन जातात. लक्षात असू द्या, तुमच्या मुलांचं पचन हे तुमचं लक्ष असलं पाहिजे. आता आपण पुन्हा लवकरच भेटू नवीन आरोग्याच्या विषयावर बोलण्यासाठी. तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या मुलांची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा. चला तर, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर पालकांपर्यंत पण पोहोचू द्या. मी डॉक्टर वैशाली. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.